माहेरच्यांनी विकलेल्या शेतजमिनीच्या पैशातून मोटारसायकल आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढ्यातील हजारे गल्ली येथे घडली आहे। या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू आणि दिराविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उर्मिला व्यंकू गोडके, वय 28, हजारे गल्ली, मंगळवेढा असे मृत दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे। या प्रकरणी तिची आई लक्ष्मी गंगाधर पवार, वय 43, पवार वस्ती, लक्ष्मी टाकळी, पंढरपूर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत उर्मिला हिच्या माहेरच्यांनी त्यांची शेतजमीन विकली होती। याचाच गैरफायदा घेत तिचे पती व्यंकू जयराम गोडके, सासू सुनीता जयराम गोडके आणि दीर किरण जयराम गोडके, दोघे राहणारा वडार गल्ली, शनिवार पेठ, मंगळवेढा यांनी तुझ्या माहेरच्यांनी जमीन विकली आहे, त्यातील तुझ्या हिश्शाचे 2 लाख रुपये मोटारसायकल आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी घेऊन ये अशी मागणी लावून धरली होती। या पैशांसाठी उर्मिलाला वारंवार शिवीगाळ व मारहाण करत तिचा असह्य शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता। सासरच्या जाचाला कंटाळून अखेर उर्मिला हिने रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास मंगळवेढ्यातील हजारे गल्ली येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।